3 महिन्यापूर्वी आमदार साहेबांची मीटिंग झाली. तर मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं का जलजीवन मिशनच्या योजनेना ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी सगळ्यांनी तिथं मांडा. तर मी त्या आपल्या आमच्या आमदार माननीय आमदार साहेबांच्या मीटिंगमध्ये मांडलं का मी ह्याच्यामध्ये आम्हाला नाल्याला साईड वॉल आणि कॉन्क्रिटीकरण करून मिळावं म्हणून. मग आता ते माननीय तायडे साहेब होते, डेप्युटी इंजिनियर आणि JU पण सगळे होते. तर त्यांनी ते लिहून घेतलं आणि ते म्हटले आम्ही इंजिनियर लोक निवड लबाडपणा करतात, निवड कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालतात. नाही ऐका ना आता विषय असा आहे दादा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आता त्या देवरे त्यांच्याशी जेव्हा बोललो मी ऐका, तर त्याच्यामध्ये एकच आहे का म्हणजे ह्या योजना जेव्हा इथं प्लॅन केल्या त्या केल्या 2020ला, म्हणजे तेव्हाचे अधिकारी गेले निघून. त्यांनी काय झकमारी केली ते निघून गेले. आता दुसरे अधिकारी आले, मग तुम्ही काय फक्त पगार घ्यायलाय? मग तुम्ही योजना तिथं पैसे देताना, अरे आपण हे घरी आहे ना, नुसतं एखादा खड्डा खाण्याचा असलं तरी आपण तिथे जाऊन पाहतो, मजूर पाहतो, कसा खाणताय ते पाहतो. मग तिथं खरंच गरज आहे का नाही, किंवा ही योजना अजून काय एक गावामध्ये मान्य जिल्हा CO मॅडमला माझी या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही जिथं जिथं जी योजना राबवायची आहे पहिली गावामध्ये ग्रामसभा घ्या आणि प्रत्येकाला विचारा तुम्हाला या योजनेची गरज आहे का, आणि गरज असेल तर कशी, काय केलं पाहिजे, प्रश्न कसा सुटेल. हां अरे दात दुखतोय आमचा, त्या दातामुळे डोकं दुखते, डोक्याला किती मलम लावा ते बरं होणार नाही, आम्हाला आधी दात बारा करावा लागेल. तसं तुम्ही आमचं जे दुखणं आहे, आमच्या ज्या समस्या त्या समजून घ्या ना. परंतु तुम्ही तिथं एसीत बसून, सगळ्या इंजिनियरने एसीत बसून तिथून प्लॅन आखायचं, आणि इकडे त्या ज्या ठेकेदाराला तुम्ही काम दिलंय का त्याच्याकडनं आम्ही पत्र लिहून घेतलं एवढ्या दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे, त्याला जे काही जबाबदार राहील, नुकसान झालं तू राहशील, तो ठेकेदार घरी, त्याने म्हणून नेमला सब ठेकेदार कोण. हॅलो साहेब नमस्कार. नमस्कार. विनोद नाटे बोलतोय, भूमिपुत्र फाउंडेशन. बरं. हां साहेब, मी आता इथं तुमच्या या सातुर्ली गावामध्ये आलो आहे. हां, इथे कोण कॉन्ट्रॅक्टदार नेमलेला आहे साहेब हे जलजीवन मिशन योजनेला? तिथं सध्या हे काम करतात कोण? नाव कोकणे का? कोकणे काम. बरं, ते ठेकेदार आहे का? ते ठेकेदार नाही, प्रतिनिधी आहेत ते, म्हणजे सुपरवायझर आहेत ते तिथं त्यांचे. अहो ते म्हणतात ते ठेकेदार आहे, ते सब कॉन्ट्रॅक्टदार आहे असं म्हणताय. ते तुम्ही सुपरवायझर म्हणताय, आणि जो कॉन्ट्रॅक्टदार आहे ज्याने काम घेतलं तो का बरं इथे येत नाही? त्याने साईटवर उभं राहून करणं, त्याची मॅन पॉवर आहे. मग अहो मॅन पॉवर नाही, त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे साहेब, सब ठेकेदार नेमलेला आहे त्यांनी. म्हणजे ठेकेदाराचा माझ्याकडे व्हिडिओ आहे आता, त्याचा ठेकेदारच म्हणतोय की मी सब कॉन्ट्रॅक्टदार आहे, आणि तुम्ही म्हणता तो सुपरवायझर आहे. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय असतं, आपण विहीर खोदताना मशिनरीच लावतो ना साहेब. साहेब सब कॉन्ट्रॅक्टदार इथं पाण्याची टाकी बांधली साहेब, गळू राहिली ती. आता याला कोण जबाबदार? म्हणजे कुकू त्यानं लावलंय हांडोरेनी, आणि आता बायको नांदायला दुसऱ्याकडे ना, पोरं झाल्यावर जबाबदारी कोण घेईल? टाकी कुठली करते? हा, ही जलजीवन मिशन योजनेची आता बांधली नवी टाकी. हा, हे सातुर्ली गावातली. हा, आणि पाणी येऊन एकदा पहा ना साहेब, पाणी येऊन बघा ना साहेब एकदा. अहो गढूळ पाणी आहे. हा, पाहणी करा. आणि हा ठेकेदार जर सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असेल तर त्याला ब्लॅकलिस्टेड करा ना साहेब. याला का पाठीशी घालताय अधिकारी? त्याची सुनावणी घेतो ना, पाठीशी कोणाला नाहीये साहेब. नाही, आता तुम्ही त्याला म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टरला ऐका ना साहेब, तुम्ही सब कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बोलताय ना, तुम्ही बोलले, आता मला बोलू. बरं, हा बोला. कुठलाही ठेकेदार सब एजन्सी लेबर्स हायर करतो, हा स्वतः उभं राहून साहेब नाही हे ऐका साहेब. अहो त्यांनी सांगितलं मला सब कॉन्ट्रॅक्टदार आहे म्हणे मी, आणि तुम्ही त्या सब कॉन्ट्रॅक्टदाराला सुपरवायझर एकदम सुंदर नाव दिलं साहेब. म्हणजे काय झालं, तुम्ही पाठीशी घालता साहेब, पाठीशी घातलं तुम्ही. नाही, तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टेड करा. मी स्वतः ऐका, आमदार साहेबांना घेऊन मी स्वतः मी CO मॅडमकडे आमदार साहेबांना घेऊन येतोय. आम्हाला हे सगळे ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करा. बरं, 5-6 कॉन्ट्रॅक्ट हे ठेकेदार का बरं? हे काय वरतून काय मोदी साहेबांनी रेफर केले का? ही निविदा झाल्यात, ही निविदेनुसार ज्यांना. हो साहेब, काय नाही हो, तुम्ही कोणालाच निविदा दुसऱ्या या 5-7 जणांना पूर्ण जिल्ह्यामध्ये काम का मिळतं? 5-7 ठेकेदार आहे तुमचे, त्यांनाच का एकेकाला 10-10 योजना? अहो त्याला एक तरी योजना धड करता येते का? तुम्ही कसं काय यांना नेमताय साहेब? हे लवकर इन्क्वायरी करा आणि यांना ब्लॅकलिस्टेड करा. स्तरावरती नाहीये.
माझी पहिली विनंती. मग ते कुठे कुठल्या स्तरावर कुठल्या स्तरावर की उपविभाग आम्ही कोणालाही अपॉइंट करत नाही. जे काय ही निविदा काय जे आदेश होतात कामाचे हा ते विभाग स्तरावरनं जीप स्तरावरनं होतात. हा जीप स्तरावरनच त्यांना कामाचे आदेश भेटतात. बरोबर आहे त्यामुळे ज्याला भेटतात त्याच्याकडनं काम करून घेणं हा आमचं तेवढं हे असतं. बरोबर आहे बरोबर आहे. ते तुमचं काम आहे साहेब 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 इथे 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 ऐका ना साहेब साहेब इथे इथे जी पाईपलाईन आहे ना साहेब पाईपलाईन एकदम वरची वर काढून दिली होती. आता लोकांनी ओरडले तेव्हा परत खाली खोदून परत मग हा पैसा वाया जातो ना जनतेचा. आणि अजून केलीच नाही. वर तुम्ही पाईपलाईन बघा हाताने उकारलं तरी पाईपलाईन वर येते. कशी टिकल ही कशी टिकल साहेब ही? बरं हा एक काम करूया हा पुढच्या आठवड्यात आहे ना तुम्ही गुत्तेदारालाही बोलवतो एमसीलाही बोलवतो सर्वांनी पाहणी करून काय काय अडचणी आहे ते सॉर्ट आउट करूया. बरं ठीक आहे चालेल. त्यांना काही घेणं नाही. त्यांना त्यांचे सगळ्यांना प्रत्येक अधिकारी इथं बघा यांनी सब कॉन्ट्रॅक्टदार स्वतः सांगता की मी सब कॉन्ट्रॅक्टदार आहे आणि अधिकारी म्हणतो की हा सुपरवायझर आहे. हा म्हणजे म्हणतो सुपरवायझर आहे. म्हणजे किती भयान परिस्थिती आहे या देशामध्ये. म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. तुम्हाला काय जनतेशी घेणे देणे नाही. तुमचा सगळ्यांचा विरोध आहे ना या टाकीला या सगळ्या तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड झाले पाहिजे.